याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाला तोवरी हळू हळू चला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे मना लतोवरी तुका मने सांडा घाटे तुका मने सांडा घाटे तेरे नका भरो पोटे आज देतो पोट भरी पुरे मना लतोवरी विठ्ठल 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं रे सद्गुरु तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथमानवाण पाण्डुरङ्गकारो प्रथमानवाण
अवसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संता मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तव तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालं चराचरी हसन स्वभावाला तुझी आठाया तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया भाव तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया आसन स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ देवमान्य जगतमान्य वेदमान्य आणि देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या काला प्रसंगी आणि काल्यातील प्रसंगातील अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि गोपाळांचा संवाद वर्णन करतायत कारण जगाच्या मालकानं जो गोपाळाशी संवाद केलेला आहे तो संवाद या अभंगातून वर्णन करत आहेत ते म्हणतात बाबा यार तर याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे गोपाळांना सांगितलं तुम्हाला जर यायचं असेल तर माझ्या मागे या तुमच्या मागे आल्याच्या नंतर काय होईल देवा भगवंतानं सांगितलं तुम्ही जर माझ्या मागे याल तर मी काय करील तुम्हाला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुम्हाला जेवढं आज खायला द्यायचंय पोट भरून तुम्ही जोपर्यंत म्हणत नाहीत की देवा आता पुरे झालं आमचं पोट भरलं तोपर्यंत आम्ही तुम्हाला खायला देतो परंतु कीर्तन संपल्यावर
नाहीतर तुम्ही म्हणाला आता लगेच नाही. तर गोपाळांना भगवंतांनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत पुरे म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला आज मी खायला देणार आहे. परंतु देत असताना माझ्या काही अटी आहेत. भगवंतानं सांगितलं माझ्या अटी आहेत, माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. भगवंत ज्या वेळेला अशी म्हणू लागले तेव्हा गोपाळ म्हणू लागले देवा काय अटी आहेत सांग ना लवकर. मग तेव्हा मात्र गोपाळाला देव अटी सांगू लागला. म्हणे माझ्या मागे येणार ना तुम्हाला पोटभर मी खायला देणार. परंतु तुम्हाला येत असताना कसं यावं लागल, तुम्हाला पळत पळत जावं लागणार नाही किंवा बडबड वाटणं करायला जमणार नाही. परत एकमेकाशी बोलायचं नाही. कसं करायचं मग, हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला. एकदम तुम्हाला कसं यावं लागेल माझ्या मागे, हळू हळू यावं लागेल. तेव्हा कोणी कोणाशी सुद्धा बोलायचं नाही. तेव्हा तुम्हाला काय करेल मी पोटभर खायला देईल. कारण काय झालं म्हणे तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारचं दूध आहे, तूप आहे, लोणी आहे, सर्व गोष्टी आहेत. परंतु तुमच्या नशिबाला मात्र काय आहे, निस्तं ताक आहे, असार असणारं ताक. म्हणून तुम्ही काय करता त्यानंच पोट भरता. त्याच्यापेक्षा तुम्ही शेवटच्या चरणात तुकोबराय सांगतात की बाबा काय करा तुम्ही त्यानं पोट भरू नका. तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे. अशा प्रकाराने भगवंतानं सांगितलं की म्हणून त्यानं पोट भरू नका. म्हणून आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. या अभंगाचा असा सरळ सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी या अभंगामध्ये फक्त गोपाळाचा आणि परमात्म्याचाच संवाद आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी द्यायचा तो वारकरी संप्रदायाच्या नियमाने अल्पसा परिहार म्हणजे आपल्या या श्री क्षेत्र अंजनी गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून या वर्षाला धरून 3रं वर्ष असणार आणि 3 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मुक्ताबाई महिला भजनी मंडळ यांच्या नियोजनाने आणि गावकरी मंडळीच्या सहकार्याने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामधील काला प्रसंगाची शिवा माझ्यासारख्या पामराकडे तुम्ही दिलेली आहे, सारख्या पामराकडे दिलेली आहे. म्हणून तुमचे गावकऱ्यांचे कोटी कोटी धन्यवाद. या सप्ताहामध्ये सगळ्या लोकांचं सगळ्या गावकऱ्यांचं सर्व महिला मंडळींचं अनेक प्रकारचं योगदान या ठिकाणी आहे. महाराज प्रत्येकाने या ठिकाणी येऊन काही ना काही का होईना कार्य केलेलंच आहे. म्हणून सर्व गावकरी मंडळींना पहिल्यांदा कोटी कोटी धन्यवाद. कारण तुम्हाला धन्यवाद दिले म्हणजे पुढची आमची वाटचाल राहते. म्हणून तुमच्या सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद. तसेच महिला मंडळ आमची मुक्ताबाई महिला भजनी मंडळ गोड अशा प्रकारच्या एका म्हणजे आमच्या आता इकडे परभणीकडे गेलं ना पिवळ्या साड्या पाहिल्या की त्या माझ्या घरी येऊन विचारतात ताई तुम्ही ज्या गावाला तिकडे मेहकरकडे गेलत्या ना तर त्या पिवळ्या साड्यावाल्या बाया यूट्यूबवर पाहिल्या आम्ही. गजेर मुक्ताबाईचा या यूट्यूब चॅनलला पाहिल्याच्या नंतर ह्याच त्या महिला आहेत का असं विचारतात. म्हणजे का बरं, कारण तुमचे ड्रेसिंग एक आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देते. तसेच या ठिकाणी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गेल्या 3 वर्षापासून जीवापासून मनाभावापासून प्राण जाईपर्यंत ज्यांचं योगदान आहे महाराज अशा गोड स्वभावांच्या हरिभक्त परायण आमच्या शिवनंदाताई पांचाळ ह्या 3 वर्षापासून तुमच्या गावामध्ये गायनाचं योगदान देत आहेत. आज त्यांचा प्राण कासावीस होत आहे बरं का गात असताना. परंतु तरीही असं म्हणत नाही, त्या म्हणायचल्यात. त्याला म्हणलं शांत राहा तरी म्हणायचल्यात. म्हणजे प्राण जाईपर्यंत एवढं गायन करायल्यात. तशाच यावर्षी नवीन आपल्या गावाला लाभलेल्या हरिभक्त परायण ज्यांचं हसण्यातूनच एवढं गोडवा निर्माण होतो अशा आमच्या द्वारकाताई मंगलवाडीकर ह्याही या माझ्या कीर्तनाला उपस्थित नाही तर 7 दिवस उपस्थित आहेत. तुम्हालाही मनापासून धन्यवाद देते. तसेच त्यांची कन्या असणारी ज्ञानेश्वरी
नावं ठेवावं महाराज काहीतरी ग्रंथाचे, काहीतरी, नाही तर काय नाव महाराज. आता ज्ञानेश्वरी नाव घेताच दिवसातून त्यांच्या तोंडामध्ये किती वेळेस येत असेल ज्ञानेश्वरी. नाही वाचली तरी त्याला वाचल्याप्रमाणे होते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी. म्हणजे नाव लेकराचं ठेवावं तर काहीतरी असं ठेवावं, नाहीतर काहीच नाही. काय गावामध्ये एका नाव ऐकले मी तुम्हाला सांगते. एका पोराचं नाव करंट. करंट, आता त्याच्यातून अर्थ काय निघणार आहे सांगा बरं. एकाचं पिस्तोल. म्हणजे याच्यातून काहीच अर्थ निघू शकत नाही की जेणेकरून त्याचा अर्थ भगवंताकडे जाण्याच्या मार्गाचा अर्थ असला तरच काहीतरी नाव ठेवावं, नाही तर काय महाराज असे विचित्र नावं. आणि अशा पद्धतीने आमच्या ज्ञानेश्वरी कीर्तनाला उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसेच ज्यांचं तुमच्या गावाला प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून बाकीचे कार्यक्रम सोडून देऊन आज वास्तविक पाहता महाराज त्यांचं चॅनल का छोटं नाही बरं का. तुम्हाला एक गावाजवळचा असेल म्हणून कदाचित किंमत आहे असं मला वाटते, परंतु नसेल तरी तुम्ही त्यांची किंमत करावी असं माझं तरी मत आहे. टाळी वाजवा. असं गोड असणारं चॅनल आमच्या परभणी भागामध्ये गजर मुक्ताबाईचा कुठलं चॅनल आहे मला कितीक लोकांनी विचारलं. नवे आमच्या परभणीचं जे गोड असं चॅनल आहे महाराज. आणि तुमच्या गावाला त्यांचं सतत योगदान 3 वर्षापासून तर असेलच असं माझं मत आहे. आणि ते मृदंगाचं सुद्धा काम करतात या ठिकाणी गोड अशा प्रकारचं. मला वाटते भाऊ गेल्या वर्षीपेक्षा तुमच्या वाजवण्यामध्ये या वर्षी अतिशय गोडवा आणि फार सुधारणा झाली बरं का. खरंच झाली. मी घरीच म्हणले पण या ताईला, लताताईला म्हणलं त्यांच्या वाजवण्यामध्ये फार सुधारणा झाली गेल्या वर्षीपेक्षा. अशीच तुमच्यामध्ये वाजवण्यातही सुधारणा हो आणि चॅनल सुद्धा तुमचं भरभरून तुम्हाला 50,000 पेमेंट पर्यंत तुमचं चॅनल जाऊ अशी ईश्वराचरणी प्रार्थना माझी. म्हणून तुम्हालाही भाऊ कोटी कोटी धन्यवाद. तसेच आमचे गौरव दादा गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी सेवा देत आहेत महाराज. आणि त्यांचा स्वभाव सुद्धा अतिशय गोड आहे आणि दिसायला अतिशय गोड आहे बरं का. मला मुलगी कसं आहे, आता आमची कास्ट वेगळी नाही तर मीच माझी मुलगी त्यांना दिली असती, जावाई केला असता. काय करावं आता, जाऊ द्या, आपली कास्ट वेगळी असल्यामुळं मी देऊ शकत नाही बरं का. धन्यवाद. अशा प्रकाराने गोड स्वभावांचे गौरव दादा यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसेच 7 दिवसापासून नाही गेल्या 3 वर्षापासून ज्याचं या ठिकाणी योगदान आहे असे आमचे गोड स्वभावांचे सुंदर असे, दिसायलाही सुंदर, मनातून सुंदर, सगळ्या गोष्टीतून सुंदर आणि वाजवण्यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारे आमचे हरिभक्त परायण गजानन महाराज ढोले. टाळी वाजवा. पाहुणे आहेत म्हणून तुम्ही वरून वरून टाळी वाजवू नका बरं का. असे त्यांचंही या ठिकाणी योगदान आहे म्हणून त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि गेल्या 2 वर्षापासून माझी या ठिकाणी कथा आहे ना, तर त्या कथेमध्ये ज्यांची 7 दिवसापर्यंत वाजवण्याची सेवा असती असे आमचे, त्याला मुक म्हणाव का बहिर म्हणाव, मुकी नाहीत बहिरे नाहीत पण त्यांचा स्वभाव इतका गोड आहे महाराज. काय सांगावं, त्यांचं बोलणं म्हणजे आपण जर म्हणलं तुमचं बोलणं जरा 5 रुपये देते, बोला ना एखादा शब्द, बोलणं विकत घ्यावं लागतं असे आमचे ज्ञानेश्वर महाराज कक्करवाडीकर हेही या कीर्तनासाठी उपस्थित आवर्जून आहेत. म्हणून तुम्हालाही दादा कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेष म्हणजे तुमच्या गावाला जी साऊंड सिस्टीम लाभली ना महाराज, ही कुठंच नसती बरं का, हे ध्यानात ठेवा. असं खरंच सांगा ताई, तुम्ही सांगा तुमचा एवढा जर आवाज बसला असता तर तुम्ही, मला तर वाटते गायलच नसतं बरं का, बिलकुल गायन केलं नसतं का. कारण एकाचा चिर्र आवाज एकाचा किर्र आवाज असं सुरू असते आणि काहीच त्याच्यातून आपल्याला भेटत नाही बरं का. परंतु इथं या साऊंड सिस्टीमवर आम्हाला असं वाटते हरिपाठ करावा, काकडा बी करावा आणि कथा दिवसभर करावी आणि कीर्तनाला सुद्धा. आता तुम्ही सांगा, मी कुठे कीर्तनाला उभी राहत नाही, पण तुमच्या गावामध्ये लोक मला हसतात, काय भागवतकार बाई येईन कीर्तनाला उभी राहती. अरे काय होते मग राहिलं तर. पण साऊंड सिस्टीम कडे पाहून सगळ्या गोष्टी ह्या करू वाटतात बरं का. अशी आमची गोड साऊंड सिस्टीम. आमचे विजय दादा, खरंच त्यांचा स्वभाव सुद्धा असा आहे महाराज, सगळ्या भजण्यामध्ये मिळून मिसळून राहतात, काही असेल ते खातात, जसं घर असेल तसं राहतात. असे आमचे गोड असणारे दादा त्यांच्या साऊंड सिस्टीमवर किती वेळ बोलावं, किती वेळ बोलू मग 4 वाजेपर्यंत.
असं वाटते खरंच किती गावं आणि कितीही बोलावं. आणि म्हणून दादालाही कोटी 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 डबल कोटी कोटी धन्यवाद. वा वा टाळी. आणि गजर मुक्ताबाईचा ही यूट्यूब चॅनल आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या शूटिंग करणाऱ्या भयांनाही कोटी कोटी धन्यवाद. तसेच तुम्ही सर्व महिला मंडळ आणि या ठिकाणी ज्यांनी 7 दिवसापर्यंत गजानन महाराजांच्या व्यासपीठांचं पारायणाचं व्यासपीठ चालवलं अशा आमच्या हरिभक्त परायण, बिलकुल त्यांच्या ठिकाणी राग तर नाहीच आहे बरं का. राग नाही, द्वेष नाही, काही नाही अशा असणाऱ्या मथुराताई सुभाषराव तडस त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आणि तसे तुम्ही सर्व महिला मंडळ गायक बरं का, मला नाव काही माहीत नाहीत परंतु तुमच्या सर्वांचं कोटी कोटी मनापासून धन्यवाद. आणि अतिशय सेवा करणाऱ्या आजच्या कीर्तनाची सेवा ज्यांची माझी ज्यांच्याकडे आहे असे आमच्या सुभद्राबाई बबनराव नाही सुभद्राबाई बबन वानखेडे यांच्याकडे माझी सेवा आहे. कारण गेल्या वर्षी त्यांनी भागवत कथेमध्ये नारळ घेतलं होतं, माझ्या मुलाला मुलगा व्हावा. आणि ते नारळ घेतलं आणि नारळ घेतल्याच्या नंतर त्यांच्या घरामध्ये आनंद झाला, त्यांना श्रीकृष्ण जन्माला आला आणि त्या दिवशी आपण तेच कृष्ण बी बनवला. आणि अशा आमच्या सुभद्राबाई आणि त्यांनी नारळ घेतलं. त्या म्हणल्या ताई पुढच्या वर्षी तुम्ही 21,000 म्हणल्या का तरी द्यायला तयार आहे. अटॅक तर येणार नाही असा प्रकार आहे. म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. तसेच अल्प उपहार ज्यांचा आहे अशा गुंफाबाई बबनराव नागोलकर यांचा अल्प उपहार या ठिकाणी आहे, म्हणून तुम्हालाही मनापासून धन्यवाद. तसेच आणखी कोणाचे नाव राहिले का? भागवताचार्याचे राहिले, आलेत का ते? सगळेचे कीर्तनाला येतात, दरवर्षी माझ्याच कीर्तनाला येत नाहीत. म्हणून सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा सर्व श्रोते मंडळीच्या, कारण तुम्ही सर्वजण आहात ना महाराज, तर तुम्ही म्हणाल सर्वांचे नावं घेते पण आमची घेत नाही. कारण माऊली सांगतात की तुम्ही कोण आहात. एक माणूस म्हणे म्हशीच्या मूर्ती म्हणून तुमच्याच तोंडानं म्हणलं म्हणून घ्यावं. कारण एका माणसाला म्हणलं तुम्ही कोण आहेत, तुम्ही सर्व श्रोते मंडळी बसले, ते उठला म्हणे म्हशीच्या मूर्ती येतात. असं म्हटल्यावर मी म्हणलं नाही रे बाबा, महेशाच्या मूर्ती म्हणजेच भगवान शंकराच्या, हे की नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, मनाने बोल जरी गंगावती, तझीच स्वीकारल की. म्हणून तुम्ही सर्वजण महेशांच्या मूर्ती आहात आणि मी एक तुमच्या पुढे पामर आहे. पामर पायीचे वाहन, पायी बार पायीचे वाहन, तुमच्या गावची याला तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे. भगवान परमात्मा वास्तविक पाहता जे येतं भगवंताच्या पाठीमागे. कारण प्रत्येक जीवाला भगवंताकडे जावंच लागतं, प्रत्येक जीवाला भगवंताकडे जावं लागतं. आज नाही तरी उद्याही का होईना जावं लागतं. आज नाही गेले तरी काय हरकत नाही, कारण आज नाही गेले तर तुम्ही पुन्हा 84 लक्ष येऊन फिरून का होईना पण तुम्हाला एक दिवस भगवंताच्या पाठीमागे जावं लागेल आणि गेल्याशिवाय तुम्हाला सुटका नाही. मग त्यापेक्षा
आपण स्वतः जाण्यापेक्षा किंवा आपल्याला जर मार्ग कळत नसेल जाण्याचा, हे की नाही, तर आपण संतांच्या सहकार्याने का होईना, कारण संतांनी अनेक प्रकारच्या ज्या वाटा केल्या ना, त्या वाटा केल्याच्या नंतर त्या वाटेनं आपण भगवंतापर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा. कारण भगवंतानी जो शास्त्रामध्ये वेदामध्ये पुरावा करून ठेवला, साधू संतांनी त्याचा प्रचार केला आणि तो प्रचार करून तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण केलं असेल तर साधू संतांनी केलं. साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. महाराज मार्गाने जर ते गेला तर काय होईल, आपल्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. कारण साधू संतांनी सांगितलं की येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता, हो येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू जाता, येण्याची पंथे चालू पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठी काही. मग या मार्गाने गेलं, कारण मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. या मार्गाने गेल्याच्या नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, कोणत्याही प्रकारचा गुंथा पडणार नाही. आणि त्या मार्गाने जात असताना जेवढे आपल्याला रस्त्याने लोक भेटतील ना, सर्वांना टच केलं पाहिजे. चला ना महाराज तुम्ही पण चला, कारण हा मार्ग फार चांगला आहे. या मार्गाने काटे नाही, या मार्गाने कुपाटी नाही, या मार्गाने खडे नाही, या मार्गाने वाळू नाही. हे मार्ग म्हणजे असा आहे की समृद्धी मार्ग आहे. आणि अशा मार्गाने चला रे बाबांनो, सगळ्यांना म्हणलं पाहिजे चला. या सर्व जणांना बोलवलं पाहिजे. आमच्या संत महात्म्यांनी सर्वांना बोलवलं. महाराज या तुम्ही सर्व. कोणाकोणाला बोलवलं ते म्हणले, हे बघा फक्त पुरुषांनाच आम्ही बोलवणार, महिलांना अजिबात अधिकार नाही, हे की नाही. इथं अंजनी सोडून आमच्या इकडं महिलांना अधिकार नाही. महिलांनी फक्त काय करायचं, घरात चूल आणि मूल सांभाळायचं. आता तसं नाही झालं महाराज. अंजनीनं सुरुवात केली, या अंजनी गावानं सुरुवात केली की आता इथून पुढे चूल आणि मूल कोण सांभाळायचं. हा गौरव दादानं पुरुषांनी सांभाळायचं, महिलांनी मंदिराकडे यायचं. रात्रीच्या ताईनं सांगितलं नाही का, पुरुष मंडळी सगळे इथं महिलाच मंडळ दिसते, पुरुष मंडळी भांडे घासाय घरी ठेवली काय की, है की नाही. आणि म्हणून भांडे नका घासू, तेवढं तुम्हाला खालच्या दर्जाला माझा तरी अधिकार नाही पाठवण्याचा, परंतु कमीत कमी सहकार्य तर तुमचं हे ना महाराज, तुमचं सहकार्य आहे म्हणून तर ह्या महिला येतात. नाहीतर कोर्टामध्ये लई गर्दी झाली असती. कसं झालं असतं कोर्टामध्ये, कारण जो तो मालक म्हणला असता, हा माझा ऐकत नाही, चल तुला तलाक देतो.
प्रत्येक जण मग कोर्टात गेले असते तलाखीसाठी, तर तिथं फार गर्दी झाली असती. खरं जर पाहिलं तर पाठी जरी इथं दिसत नसतील पुरुष मंडळी, तरी त्यांचा पाठीमागे, महिलांच्या पाठीमागे पुरुषांचा हात आहे ना महाराज, म्हणून तर महिला येऊ शकतात. नाहीतर ह्या का सगळ्या अशा थोड्याच म्हणायला. हात साजनी साजनी झाले मिनी संग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियला संग, तुला भागळा मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोगवा 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 मागी, आईचा जोगवा 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 मागी, विकल्प नवऱ्याचा सोडियला संघ. या नवऱ्याचा सोडला नाही त्यांनी संघ. काय केलं? जो विकल्प आहे ना, विकल्प कोणाचा आहे? कोणाचा धर्म आहे? विकल्प धर्म कोणाचा आहे? मी त्या दिवशी सांगितलं ना, पहिल्या दिवशी मनाचा धर्म आहे संकल्प आणि विकल्प. मग यांनी काय केलं? या विकल्पाचा त्याग केलेला आहे. म्हणजे विकल्प नवऱ्याचा सोडी याला संघ, केला मोकळा मार्ग सुरंग इकडे येण्याचा. आणि ते असे बी म्हणतात घरोघर जाऊन, आईचा जोगवा 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 मागीन. आणि जोगवा मागून त्या स्वतः घरी नाही खात महाराज, आमच्या सर्व मंडळींना वाटून देतात ते. आणि सर्वांच्या शेवटी आज काल्याचा प्रसंग आहे म्हणून आज शेवटची पंगत यांनी जोगवा मागून आणलेलीच. जेवढे कार्यकर्ते मंडळी असतील घरोघर जोगवा मागाय चाललेत. त्यात आमचे हरिभक्त परायण रामभाऊ महाराज, त्याला रात्रंदिवस झोपच नाही हो. त्याला झालं, आमचे रमेश भाऊ झालं, तिथून नाही तर बरेच यादव महाराज, आमचे बाबा, आमचे मदन भाऊ, म्हणजे सर्वच मंडळी तुम्ही बरं का. कारण नावं जेवढी तोंडात आहेत म्हणून तेच करता येत असं नाही. तुमचं सर्वांचं सहकार्य, तुमचं चहा वाटण्याचं सहकार्य, फार मोठं योगदान आहे महाराज. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांनी तुम्ही जोगवा मागून आणला. 7 दिवसापासून तुमच्या हातामध्ये ते पुस्तक, हातात पेन आणि एक थैली, आमच्या रामभाऊच्या हातामध्ये थैली, कुठं बी त्याचं फोटोत बी थैली दिसायली आणि कुठं बी. आणि मला स्वप्न पडलं रामभाऊचं तर त्याचं ते थैलीच दिसायली मला. तर मला त्याच्यात पैसे दिसू लागले बरं का, नुसती थैली दिसली त्याच्यामधले मला फक्त पैसे दिसू लागले. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून साधू संत सांगतात तुम्हीच या असं नाही. इथं सर्वांना सांगितलं महाराज तुम्ही सर्वजण या. कारण यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. हो करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. नलगे चिंता कवनाची, नलगे चिंता कवनाची, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे 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 लहान थोर, यारे 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 लहान थोर, 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 याती भलत्या नारी नर, करावा विचार, नलगे चिंता कवनाची, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार, नलगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर,
इतक्यांना बोलवलं तू कोब्बराने. किती जणाला? याती भरत्या म्हणजे याच्यात आता भेद राहिलाच नाही. कसेही असो, किती दुस्तर असो, खळा असो, दुराचारी असो, सर्वांना इकडे काय आहे? कारण दुराचारी असला, खळा असला तरी काय म्हणतात महाराज की बाबा ते जरी असेल ना तर काय होतं? खट्टनट यावे, शुद्ध होऊन जावे. हो खट्टनट यावे, शुद्ध होऊन जावे. हो खट्टनट यावे, शुद्ध होऊन जावे. 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 खट्टनट यावे, शुद्ध यावे, शुद्ध होऊन जावे. दौंडी पिट्टी भावे चोखा मेळा. इथं खटनट जरी बी आला, खळ एखादा दुस्तर आला, दुराचारी असला, पापी असला, तो जर या ठिकाणी आला तर काय होतो? तो शुद्ध होतो महाराज. म्हणून इथं या ठिकाणी सांगितलं सर्वांना या. सर्वांना या म्हणजे तुम्ही म्हणाल नुसत्या गोपाळांनाच बोलवलं, अजिबात नाही बरं का. इथं सर्वांना बोलवलेलं आहे. का बोलवलेलं आहे? तर आज काय आहे? महाप्रसाद आहे महाराज. म्हणून संध्याकाळच्या पेक्षा संख्या आज महाप्रसादाला कमी आहे. म्हणजे हे महाप्रसाद कोणालाही भेटतो का? नाही ना. हे कोणाला भेटत असतो? हा, या ठिकाणी तुम्हाला सांगते की जर सगळ्यांना प्रसाद प्राप्त झाला असता तर एवढी म्हणजे इच्छा देवतातल्या म्हणजे देवलोकांनी सुद्धा केली नसती ना. देवलोकांना सुद्धा इथं काल्याचा प्रसाद खाण्याची फार इच्छा आहे, परंतु त्यांच्याही नशिबात नाही. आणि ते इतकी इच्छा करतात की बाबा आम्हाला या ठिकाणी जाऊन महाप्रसाद घ्यावा अशी इच्छा करतात. काल्याचे आसे देवताने झाले मासे, देवताने झाले मासे, देवताने झाले मासे. स्वर्गातील देव प्रसाद खाण्यासाठी पाण्यामध्ये काय झाले? मासी झाले महाराज. पण भगवंतानं सांगितलं, अरे गोपाळांनो ऐका, आज मात्र आपली जी शिदोरी खाली का आपण ती पाण्यात हात धुवायचे नाही. यमुनेच्या डोहाकडे कोणी सुद्धा जायचं नाही. ते म्हणले मग या असे खरकटे हात कुठं ठेवाव देवा? सांगितलं आपल्या आपल्या पाठीमागे पुसा, परंतु धुवायला जायचं नाही. इतकी इच्छा करतात. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का बरं जन्म? इथं काय तिकडं नुसतं पोहे दही भेटत नाही का? हा, परंतु महाप्रसाद म्हणजे दुसरा तिसरा कोणता नाही महाराज. आपण फक्त हे जेवणाला, पोह्याला, दह्याला, साखर हे एकत्र केलं म्हणजे हेच महाप्रसाद असं समजतो, पण अजिबात नाही. ते नाही. ते कोणता प्रसाद? हरिनामाचा खिचडी काला.
हा कोणता? हरी नामाचा. म्हणून तर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मावा, नारायण नामे हो जीवनमुक्त. का प्रसादानंद लाह्यानं जीवनमुक्त म्हणले का ते? अजिबात नाही महाराज. इथं फक्त काय करायचं तर ही कर्मभूमी आहे, कर्मभूमी हे की नाही. कर्मभूमीमध्ये कर्म केलं जातं आणि हे इथं केलेलं कर्म आपल्याला हे देह पडल्याच्या नंतर भोगायला तिकडे येत असतं. मग चांगलं कर्म आणि वाईट कर्म, चांगलं कर्म स्वर्गाची प्राप्ती, वाईट कर्म नरकाची प्राप्ती, अशा पद्धतीने मार्ग आहेत. आता चांगलं जर कर्म केलं आपण तर ते कर्म आपल्याला स्वर्गात करता येणार नाही का? बिलकुल नाही, कारण ही कर्मभूमी हे की नाही. एके ठिकाणी महाराज सांगतात ना की जसं वाळवंटामध्ये एखादं तुम्ही म्हटले की आपल्याला आता हरभरा पेरायचा आहे वाळवंटात, म्हणजे नुसतं वाळूचं रान आहे आणि हरभरा पेरायचा, त्या ठिकाणी हरभरा उगवेल का? नाही उगवणार बरं का. का बरं? कारण ती कसं आहे, रान वाळवंट आहे. वाळवंट असलेच बरं, वाळवंटामध्ये बसायला किती स्वच्छ वाटतं. हा किती तिथं घाण करू द्या कोणी, तरी बी 2 दिवसानं ती घाण कुठं जाती काय की, आणि वाळवंटामध्ये स्वच्छ जागा होती. म्हणून तर सांगतात की जे कर्मभूमी आहे तशी ही वाळवंट जसं आहे ना, तशी ही कर्मभूमी. म्हणजे बीज लावलं ना, वाईट बीज लावलं तर वाईट बीज हे आपल्याला दुःखाचा परिणाम भोगायला येतो, आणि चांगलं बीज लावलं तर सुखाचा परिणाम भोगायला येतो. मग हे काला कुठेही नाही. आपला मृत्यू लोक म्हणजे वाळवंटासारखा स्वच्छ आहे, इथं कर्म करता येतं. आणि म्हणून याच ठिकाणी हा काला केला जातो. आणि हा काला खाण्यासाठी म्हणून तर काला खाण्याची इच्छा भरपूर लोकांनी केली, पण हे गोपाळाशिवाय कोणाला भेटला नाही. आणि गोपाळाशिवाय का भेटला नाही तर भगवंताचं अतिशय प्रेम गोपाळावरती होतं. हे झाला वरचा भाव बरं का. का बरं वरचा भाव? कारण आपल्याला अभंगात जायचंय ना, वरचा भाव त्याच्यासाठी सांगते, बाजूचा राहू देते. त्या पद्धतीने भगवंतांनी निरीक्षण करून त्या गोकुळवासी लोकांच्या पोरांना पाहिल्याच्या नंतर ते पोरं आपली काडी मुडी सारखी दिसू लागली. दिसत असताना भगवंतांनी विचार केला, हे पोरं असे का असतील बरं? यांच्या घरी तर भरपूर दूध दुभत आहे, आणि मग ही अशी पोरं का दिसत आहेत? एका पोराला बोलून घेतलं, इकडे तुला बोलवत नाही मी सांगायला. हा त्या पोराला बोलून घेतल्याच्या नंतर मग तो पोरगा जवळ आला. आल्याच्या नंतर त्याला विचारलं देवानं, का रे तुझ्या घरामध्ये काही खायला प्यायला नाही का? तू असा वाळून का गेलास? सोबनी झाल्यासारखा का दिसतोयस? मग सांगितलं असं आहे म्हणे की आमच्या घरात खायला भरपूर आहे. काय आहे खायला? काहीच नाही म्हणे, ताकाचे मटकीच्या मटकी मोठे मोठे भरलेले, दिवसभर घळघळ ताकच प्यायचं काम आहे. आणि मग म्हणले दही दूध तूप लोणी, ते म्हणले सगळं तिकडं मथुरेला जातं विकायला, सगळंच्या सगळं मथुरेला जाते. देवानं विचार केला, सार असणार दही दूध तूप लोणी हे सार आहे महाराज, आणि आसार काय आहे? ताक. आणि मग सार असणार म्हणजे शक्ती तयार होणार साधन हे दैत्याला खायला चाललंय ना, कंसाच्या वाड्या म्हणजे राज्यामध्ये, मथुरेत कंसाच्या राज्यामध्ये तिथं दैत्य बलवान व्हायले तर, आणि माझे गोपाळ मात्र काडीमुडी सारखे राहिले तर. त्याच्यापेक्षा आता आपण काहीतरी योजना केली पाहिजे. ते म्हणले, हे बघा तुम्हाला नुसतं ताकच भेटतं ना? मग हो हो देवा ताकच भेटतं. मग आजपासून मी म्हणेल तसं ऐकणार ना? म्हणले हो ऐकतो ना. मग तुम्ही काय करा म्हणले, सगळेजण मी जसं म्हणतो तसं वागा आणि माझ्या पाठीमागे या. अभंगाचं पहिलं चरण. हो
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुकोबर आहे पहिल्या चरणात सांगतात बाबांनो, भगवंत गोपाळाशी संवाद करत आहे. तुम्हाला जर आज खायचं असेल ना, तुम्हाला जर अंगामध्ये तंदुरुस्त व्हायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, माझ्या मागे या 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 माझ्या मागे. मग भगवंत जेव्हा असे गोपाळांना म्हणू लागले, तेव्हा गोपाळ म्हणले देवा ठीक आहे आम्ही येतो. काही काही म्हणले तुझ्या मागे येऊन काय आहे बाबा, बरेच लोक असे आहेत ना, देवाचं करून काय उपयोग आहे. कारण भगवंताच्या पाठीमागे जाण्यासाठी माणसाच्या अंतःकरणात विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे. अत्यंत गरजेचा विश्वास आहे. आणि विश्वास जर असेल तर माणूस डोळे झाकून सुद्धा जाऊ शकतो. आणि गोपाळांचं असंच झालं ना. काय झालं, भगवंत म्हणले तुम्हाला माझा विश्वास आहे ना. आता बरेच गोपाळ म्हणले हो देवा तुझ्यावर आमचा सगळा विश्वास आहे. म्हणे मग झाका डोळे. झाका म्हटले डोळे. झाका म्हटल्याच्या नंतर मग आता झाकले डोळे सगळ्या गोपाळांनी बरं का. झाकल्याच्या नंतर भगवंतांनी अलगतच उचललं आणि एका गवळणीच्या घरामध्ये नेलं. जिच्या घरी भरपूर दुप्त होतं ना, तिच्या घरी नेऊन सगळ्या गोपाळांना. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर भगवंतांना सांगितलं, ए पोरांनो उघडा डोळे. पोरांनी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर त्या गोपिकेच्या घरामध्ये आता सगळे डेरे भरलेले, असे दह्याचे तुपाचे लोण्याचे वगैरे सगळे भरलेले. आणि पोरांना सांगितलं आता काय तुम्हाला लागतंय तेवढं खा. खा म्हटले जे खायचं ते. आता काही काहींनी विचार केला, आम्ही डोळे लावले की यानं डायरेक्टच आम्हाला घरातच आणलं ना. आणि मग पोटभर खाल्लं. खाल्ल्याच्या नंतर मग आता पुन्हा देव म्हणले असं करा पोरांनो, झालं ना पोट भरलं ना तुमचं. अरे देवा कितीतरी खावाच वाटायले म्हणे. म्हणजे तुका म्हणे पोट झाले 3 धाय आणि खादलेची खाय आवडीने. कितीतरी खावाच वाटायले म्हणे. आणि मग म्हणले तरी पण आता तुमचं पोट आजच्या दिवसापुरतं भरलं ना, उद्या पुन्हा त्याचं प्रयोजन पाहू. म्हणले हो देवा. मग झाका डोळे. आता ज्यांचा मनातून विश्वास होता ना महाराज, त्यांनी परत डोळे झाकले. पण हे बोबड्या पेंध्या वाकड्या ती जे 2-3 होते ना, त्या बोबड्यानं काय केलं, ते म्हणे कथा काय मला इकले आणतो म्हणे. डोले धाकले की लगे घरात आणतो आणि लगेच डोले धाकले की बाहेर नेतो. पाहतोच म्हणे आता कथा कळतय ती. आणि मग त्यानं काय केलं महाराज, त्याला वाटलं हे नेमकं करतंय काय, कशात बसून आम्हाला बाहेर नेतंय. आता त्यानं डोळे सगळ्यांनी झाकले. पण त्या बोबड्यानं मात्र विचार केला आपण काय केलं पाहिजे, आता झाकल्याचे नाटकं करायचे परंतु झाकायचे नाही. मग त्यानं काय केलं, सगळ्या पोरांनी असे डोळे झाकले. त्यानं मी चष्मा काढून सांगते कसे झाकले. त्यानं असे दाटूनच केले. हे असं पाहायला याच्यातून असं पाहिल्याच्या नंतर देवानी भाव ओळखला महाराज यांनी एकट्यानं डोळे झाकले नाही. मग मात्र सगळे पोरं अलगत घरातून उचलून नेऊन बाहेर ठेवले. आणि हा मात्र अर्धावटच त्या ठिकाणी, कारण जाताना विश्वास ठेवला. अर्धावट काय अटकला तो, त्याचं इथून मुंडक बाहेर आणि बाकीचं सगळं शरीर त्या गवळणीच्या घरात. गवळणीच्या घरात ती गवळण उठली. आणि उठल्याच्या नंतर तिनं पाहिलं म्हणे हे काय असं. पाहिलं तिने एक टिकूर घेतलं महाराज. टिकूर घेतलं का नुसती ओवाळणी केली का त्याची, आहो सगळा टिंबून काढला कमरेपासून खाली. असा टिंबला कसा टिंबला सांगायचं ना, तसा टिंबला नाही, असा खनखन टिंबला. असा टिंबून काढला महाराजांना. मग म्हणते कुठना धाव, कुठना धाव. मग कशाचा कृष्ण म्हणला, तू डोळे झाकले होते का. म्हणे झाकले रे, खोटं बोलू नको म्हणे, झाकलेच नाही तू डोळे. आणि मग मात्र सांगितलं देवा चुकलं माझं, मला सोडव, काहीतरी कर. आणि मग भगवंतानी पुन्हा त्याला बाहेर काढलं महाराज. आणि पुन्हा म्हणले आता दुसऱ्या दिवशी चला ना खायला. ते म्हणला मी येणार. ते बोबड्या काय म्हणला, नाही नको रे बा, अरे दाय बा कितना नको रे बा. आम्ही नाही 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 तुझ्या संत येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संत येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संत येणार. दाय बा कितना नको रे बा, अरे दाय बा कितना नको
गोबड्या नाही बाकीत ना नकोले बा हो हो नाही बाकीत ना नकोले बा आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार आता तुझ्या सोबत येणार नाही का कारण याला शिक्षा भेटली ना महाराज मग विश्वास ठेवायला पाहिजे होता की नाही विश्वास नाही ठेवल्यामुळे शिक्षा भेटली आणि आता म्हणते मी येणार नाही तरी परंतु सगळ्या गोपाळांनी सांगितलं बाबा असं करू नको सगळा विश्वास तू देवावरती ठेव कारण हेच आपल्याला सर्वस्व आपला सांभाळ करणारा देव आहे आणि याच्या पाठीमागे गेल्याच्या नंतरच आपलं काय होईल पोट भरेल आणि आपण तोपर्यंत काय करू भगवंतावर विश्वास ठेवल्याच्या नंतर आपल्याला पोटभर खाल्याला देव देणार आहे म्हणून सांगितलं की अभंगाचं दुसरं चरण आधी देतो पोट भरी 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 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे मना लतो भरी पुरे मना लतो भरी पुरे मना लतो भरी पुरे मना लतो भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी पोट भरी आधी देतो 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 पोट भरी पुरे म्हणाल तोवरी अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवान परमात्मा गोपाळांना म्हणू लागला गोपाळांनो आज तुम्हाला मी पोटभर खाऊ घालणार आहे आणि तुम्ही जोपर्यंत नको नको पुरे पुरे म्हणत ना तोपर्यंत मी तुम्हाला खायला देणार आहे असं सांगितल्याच्या नंतर बघा ना हे खात असताना महाराज कितीतरी किती खावं असं वाटतं बरं का 8 दिवसामध्ये आपण काय करत आहोत खातच आहोत तरी आपलं पोट भरतंय का नाही भरत आता भरत नाही म्हणून हे सप्ताह संपला की तुम्ही कुठे जाणार आहात पुन्हा महादेवाच्या मंदिरात माऊली मंदिर बरं त्या मंदिरात परत जाणार आहात कशासाठी पोट भरलंच नाही ना महाराज 8 दिवस हे जीवनभर पोट भरत नसतं महाराज कारण काय आहे हे काय भाकर खायची आणि पाणी प्यायचं हे पोट भरण्याचं साधन हे आहे का नाही या इकडचं पोट भरण्याचं साधन म्हणजे कोणतं हे तर रामनामाचा छंद भगवंताचं नामस्मरण किंवा या ठिकाणी एक सुंदर काढा भेटतो बरं का हा कारण या काढ्यानं काय होतं आवाज चलतात तुम्ही काढा पिला का नाही काढा पिऊ पिऊ यांचा आवाज बसला बघा एवढा त्यांनी लय पेला ना ते जास्त पेल्यामुळे त्यांचा आवाज बसला नाहीतर वास्तविक पाहता त्या काढ्यानं काय होतंय तर जीवनामधली जेवढी जी पीडा आहे ना ती काय होती निवारण होती ब्रह्मा रस घेऊ काढा 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 ब्रह्मा रस घेऊ काढा
ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. म्हणून जीवनातलं जेवढं पीडा आहे, जीवनातलं जेवढं दुःख आहे, ते सगळं निवारण करण्याचं कार्य हे ब्रह्मरसाचा काढा करतो महाराज. हे की नाही, जसं कोरोनाच्या काळामध्ये आपण काढे करू करू पिऊ लागलो ना, कोरोना होऊ नये म्हणून. हा, आणि खरंच काढे काढून घरी पेले ना ते माणसं जिवंत आहे. जे माणसं जरासा घसा दुखायला लागला आणि दवाखान्यात गेली की ते तिकडच कायमची गेली. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मरसाचा काढा, हे बाकीचे काढे सोडून द्या महाराज, परंतु ब्रह्मरसाचा काढा जर सेवन केला तर आपल्या जीवनातलं, म्हणून तर या जीवनाचं एकच शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की वाक्य, ते म्हणजे या जीवाचं एकच कार्य आहे, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद परमात्म्याची प्राप्ती. या जीवाचं फक्त एकच कार्य आहे. म्हणून मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल तर ब्रह्मरसाचा काढा, कारण ब्रह्मरसासारखा काढा दुसरा कोण्याही प्रकारचा काढा नाही. आणि म्हणून हे काढा आपण प्रत्येकानं सेवन केला पाहिजे. असंच गोपाळांना सुद्धा भगवंतांनी सांगितलं, अरे तुम्ही काय करा, आज तुम्हाला पोटभर देणार आहे, पुरे मनाल तोपर्यंत देणार आहे, फक्त तुम्ही काय करा, माझ्यासोबत चला. आणि तिथे जात असताना आता म्हणले तुम्ही नेतो तरी कुठे बाबा, काल एका गवळणीचं घर शोधलं, आज कोण्या गवळणीचं घर शोधायचं. मग मात्र एका खतरनाक गवळणीच्या घरी गेले महाराज. गेल्याच्या नंतर ती खतरनाक गवळण म्हणजे ती नेहमी यशोदेकडे जाऊन गारानं सांगत होती, ए यशोदे, बघ तुझा पोरग किती खट्याळ आहे, माझ्या घरी येऊन त्यानं दह्याचं मडकं फोडलं, माझ्या घरी येऊन दूध खाल्लं, माझ्या घरी येऊन तूप खाल्लं. असं जेव्हा म्हणत होती ना, भगवंतानं सांगितलं हिच्या शेजारणीच्या घरी गेलो आणि ही माझ्या आईकडे येऊन गारानं सांगते. वा रे वा म्हणे, आज हिची सोय पाहावी लागती, है की नाही. कारण जेव्हा तेव्हा उठ की सूट यशोदा राणीकडे जात होत्या महाराज गवळणी. ह्या काय म्हणत होत्या, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग सांग सांग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग यशोदे तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, गवळणी गाराणी सांगती यशोदेसी, गवळणी गाराणी सांगती यशोदेसी, पळणी जातो ऋषिकेशी, पळणी जातो ऋषिकेशी, हो पळणी जातो ऋषिकेशी. गवळणी गाराणे सांगती यशोदेसी, गवळणी गाराणे सांगती यशोदेसी, सगळे बोलता ओनिया, ओनिया जातो ऋषिकेश, ओनिया जातो ऋषिकेश. लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे, ओळखी तू सांगू मई पत्र सिंधू आहे, लाडका कानाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्यात तू सांगू मई पत्र सिंधू आहे. याच्या खोड्या सांगू किती, याच्या खोड्या सांगू किती, याच्या खोड्या सांगू किती, पळणी जातो ऋषिकेशी, हो पळणी जातो
ऋषिकेशी परनिया जातो ऋषिकेश जातो ऋषिकेशी जातो अशा गारहाने घेऊन गवळणी यशोदेकडे जात होत्या आणि यशोदा राणी तंग व्हायची. महाराज माझं पोरग तसं नाहीच म्हणायची. कोणी बी असंच असते महाराज. कोण प्रत्येकाला आपापल्या लेकरांची शाश्वती जरी नसली तिला माहित असते माझं पोरग खोडकर आहे, परंतु कोणी आरोप लावलेला अजिबात जरी ते गुन्हेगार असलं तरी आई काय म्हणती, माझं पोरग तसं नाही, दुसरंच कोणीतरी असेल, माझं पोरग नाही. असं जेव्हा म्हणत असताना गवळणी म्हणले अगं तुझंच पोरग आहे, कारण मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचे झोपडे मोडा मोडा. कारण तुझं मोठ्याचं पोरग आहे आणि तू दुसऱ्याचे घर दाखवती म्हणे गरीबाचे, पण तुझ्या पोरासारखं खटनट पोरग दुसरं कोणी नाही. काय सांगावं तुझ्या पोराच्या अनेक खोड्या, तुझंच पोरग आहे दुसरं कोणीच नाही. आणि गवळणी जेव्हा असं म्हणतात ना तेव्हा यशोदा म्हणती बाळ सगुण गुणाचं तान ग बाळ सगुण गुणाचं तान सगुण गुणाचं तान ग सगुण माझं बाळ अंगणी खेळ खेळ 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी खेळ खेळ काल टिकत घेता आळ गोकुळ जाणारी काल टिकत घेता आळ गोकुळ जाणारी काल टिकत घेता आळ आपल्या पोराचं गुणगान करू लागली यशोदा राणी. माझं पोरग 5 वर्षाचं आहे आणि तुम्ही कसे आहेत म्हणे, खोटं बोलता, माझ्या पोरावर लटकाच आळ घेताय म्हणे. असं म्हटल्याच्या नंतर या गवळणीने विचार केला, थांब म्हणे तुला काय करतो आम्ही पुराव्या सहित आणून दाखवतो, मग तर मान्य करशील ना. मग यशोदा राणी म्हणू लागली पुराव्या सहित आणा मग मान्य करील, असं माझं पोरग नटखट नाहीच आहे. आणि मग मात्र गवळणीनं विचार केला येऊ द्या माझ्या घरी, आणि यांची सवारी त्या दिवशी त्यांच्याच घरी. बर का, पोरांना सांगितलं ना तुम्हाला आज मी पोटभर देणार आहे, चला माझ्या पाठीमागे. आणि मग निघाले त्या गवळणीच्या घरी. गेल्याच्या नंतर त्या गवळणीच्या घरी गेले, तिचा सासरा दारात झोपलेला होता आणि त्याची ढेरी आतमध्ये गेली होती, भूक लागली होती. नाही एवढी मोठी ढेरी होती त्याची, आणि ती असा घोरू लागला महाराज जोर जोरात. ती म्हणे मामाजी तुम्ही इथं दारामध्ये झोपायचं, सासूला सांगितलं तुम्ही काठी घेऊन अंगणामध्ये उभं राहायचं आणि मी घरामध्ये राहते म्हणे, कसा तो कृष्ण येतो पाहते. असं म्हटल्याच्या नंतर ती घरात राहिली. राहिल्याच्या नंतर हे भगवान परमात्मा आहे महाराज यानं अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत. कोणाला कशाचा थांग पत्ता लागू दिला नाही. अरे कितीतरी त्याच्या पाठीमागे त्याचा थांग पत्ता लावण्यासाठी गेलेले आहेत, परंतु श्रुती सुद्धा काय म्हणती, नेती नेती. या ठिकाणी श्रुतीला तिचा शोध लागला नाही आणि वेदालाही वेद जाणू गेला आणि पुढे मौनावला. वेदाला शोध लागला नाही तर काय गवळणींना शोध लागणार आहे महाराज. त्यांनी सांगितलं ये आज माझ्या घरी. ते म्हणे तुझ्याच तर घरी आज नंबर आहे. गेला महाराज. गेल्याच्या नंतर म्हाताऱ्याला ओलांडून गेला. म्हातारं घुरू लागलं घरामध्ये गेला. आता कसं त्यानं दार उघडलं असेल. हिनं मोठाले ते पहिल्या राजामध्ये दरवाजाला काहीतरी ते असे लाकडाचे बनवलेले राहायचे हा, आणि ते उघडून बिचारा कसा गेला मध्ये. गेल्याच्या नंतर ते आपल्याला येत नाही ना गौरव दादा नाव. आणि मग ते उघडून मध्ये गेला आणि सगळं दही दूध लोणी पोरांना बाहेर पार्सल केलं आणि पार्सल करून आपणही पोटभर खाल्लं. एवढंच नाही, उरलेलं सगळं घरानं काय केलं, रबडा करून टाकला, सगळं सांडून टाकलं. आणि एक मोठा टाकाचा डेरा होता, तो डेरा उचलला
आणि जाता जाता म्हणे आता कशाला म्हाताऱ्याला तरी रिकामं ठेवायचं, त्याचं पोट भरलं पाहिजे, असं केलं पाहिजे. ताकाचा डेरा उचलला आणि उचलून त्याच्या इतक्या जोऱ्यान ढेरीवर आपटला महाराज. आपटल्यावर ते ढेरा फुटला आणि ते तिथून पळून गेला. गेल्याच्या नंतर म्हातारा उठलं आणि उठल्याच्या नंतर आरडायला लागलं, कोण है कोण है कोण है. म्हणजे भूताची मालिका सुरू झाली नाही बरं का, कोण है. असं म्हटल्याच्या नंतर परमात्मा तर निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर सासू ती गवळण आली आणि आल्यावर म्हणे कसा काय येत नाही, कसा काय हे येत नाही. कशाचं महाराज. म्हातारं म्हणलं अगं तू होती कुठं, तू तर घरातच होती ना, आणि घरात असून तुला कसं माहित नाही. तिनं जाऊन पाहिलं सगळे मटके रिकामे झाले महाराज, आणि सगळं घरानं दही दूध तुपलोनी सांडलं. आणि म्हातारं म्हणलं माझं सगळं पोट भिजलं, सगळं धोतर भिजलं, सगळं म्हणे त्यानं माझ्या अंगावर ताकाचा डेरा फोडला म्हणे. आणि सासूला सांगितलं तू अंगणात उभी होती, तुला दिसलं नाही का पोरग. म्हणे माय कधी गेलं, मला तर दिसलंच नाही. ते का असं दिसतंय का महाराज. ते कसं आहे, आत आहे आणि बाहेर आहे, हे की नाही. हरित्या सांभाळी अंतर बाह्य, कारण तो आतही आहे आणि बाहेर आहे, व्यापक आहे आणि सूक्ष्मही आहे. अशा पद्धतीचा परमात्मा. आणि सगळ्या पोरांना पोटभर खाऊ घातलं. आणि खाऊ घालत असताना पुन्हा तिसरी गवळण म्हणे अरे देवा, अगं माझ्या घरी येऊ दे त्याला, माझ्या घरी आल्याच्या नंतर मग सांगते म्हणे. देवानं तिचा नंबर लिहून घेतला. पोरांना सांगितलं तिचा नंबर लिहून घ्या घराचा, तिचा मोबाईल नंबर नका म्हणले, तिला फोन लावून गेल्यावर ती जागी राहील. मोबाईल नंबर नाही, घर नंबर लिहून घ्या. आणि घेतला महाराजांनी. तिसऱ्या दिवशी त्याच्या घरी. पण जात असताना भगवान परमात्म्यानं एक सूचना सवंगड्यांना दिली, ए पोरांनो आपल्याला आज या गवळणीच्या घरी जायचे. ती म्हणती ना की माझ्या घरी येऊ द्या, मी बघते त्याची सोय. तर असं करा म्हणे, आज आपण तिच्या घरी जायचं, पण जरा सावधगिरीनं जायचं. कसं सावधगिरीनं जात असताना कसं जायचं म्हणले, अजिबात गाजावाजा करायचा नाही, गुपचूप जायचं, कोणाला कळू द्यायचं नाही. आणि चालत असताना सुद्धा धप धप पावलं टाकत जायचं नाही. अभंगाचं तिसरं चरण. हळू हळू चला, 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 हळू हळू चला. कोणी कोणाशी न बोला, 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 कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला. आज देतो बोट भरी, बोट भरी, आज देतो 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 बोट भरी, आज बोट भरी, आज देतो बोट भरी, बोट भरी, बोट भरी. हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला. जात असताना एक अगोदरच योजना सांगितली. पोरांनो जात असताना असते म्हणून हे मन कसं आहे महाराज, याच्यात जरासाही विक्षेप जमत नाही. जसं रंगात आलं की मधात काहीतरी निघते. अशा प्रकाराने सांगितलं की परमार्थ करत असताना जीवनाची तपश्चर्या गरजेची आहे. आणि जीवनभर तपश्चर्या केल्याच्या नंतर माणसाला त्याचं फळ. माणसाला वाटते नाही नाही मला लगेच आलं पाहिजे, म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि आजच्या अभंगात सुद्धा तेच सांगितलं की हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात हळू हळू ढाळे ढाळे, के तुलेने एक वेळे तै मार्गाची निबळे निश्चित ठाके. कारण या मार्गाला जात असताना असं डायरेक्ट जायला जमत नाही महाराज, जमत नाही. दोन न्याय सांगितले, तुम्हाला सांगितले होते मी कथेमध्ये गेल्या वर्षी. एक मरकट किशोर न्याय आणि एक मर्जर किशोर न्याय, हे की नाही. म्हणजे दोन न्याय आहेत ना शास्त्रामध्ये. मरकट म्हणजे माकड
आणि मर्जर म्हणजे मांजर. हे दोन न्याय सांगितलेले आहेत. कसे आहेत ते न्याय? म्हणजे असे आहेत का माकडाच्या जर गतीनं जायचं असेल, किंवा माकड काय करत असतं बाबा, त्याच्या पिल्ल्याला सांगतं हे बघ तुला जीवन जगायचंय का? ती पिल्लू म्हणतं हो ना जगायचंय मला जीवन. मग ऐक म्हणे, तुला जर जीवन जगायचं असेल तर मी तुला पकडणार नाही. तुलाच काय करावं लागल? मला पकडावं लागल घट्ट. का बरं? कारण मला या फांदीवरचं त्या फांदीवर, त्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर अशा उड्या माराव्या लागतात. आणि उड्या मारत असताना मी तुला पकडू शकणार नाही. तुला जीवन जगायचं ना, तू मला घट्ट पकड आणि मग मी उड्या मारलं तरी तू मला घट्ट पकडून ठेव, तेव्हा तू जीवन जगशील. हे झालं माकडाचं. पण मर्जेर किशोरण्या जे आहे ना, म्हणजे मांजराचं जे कसं जीवन आहे, मांजर काय करत असती की स्वतःचं जीवन जगून लेकरांना सुद्धा ती आपल्या आईसारखं सांभाळती. वास्तविक बात आहेच आई ना ती. आणि आई असल्याच्या योगानं लेकरांना तिला माहित आहे हे माझे लेकरं जर समजा त्याच्या बापानं पाहिले किंवा त्याच्या काकानं पाहिले किंवा त्याच्या मामानं जरी पाहिले तरी बी हे नाश्त्यावारी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. या बोकोबाचा स्वभावच असा आहे. म्हणून म्हटले हे लेकरं जन्मल्या ही मांजर काय करत असती? 7 घरं फिरवती. बाबाला सगळंच माहिती. 7 घरं फिरवत असती. का? या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी. तिला माहिती आहे बोकोबा आज जर ह्या घरी ठेवलेलं पाहिलं तर इथं येईल, म्हणून इथून ती दुसऱ्या घरी नेत असती आणि दुसऱ्या घरून तिसऱ्या घरी नेती. का बरं? कारण ती चुकवा मुकव करतील. 7 दिवसामध्ये ते पिल्ले स्वतःच्या पायावर उभे राहतात. किती दिवसात? 7 दिवसात. तुम्ही आम्ही किती दिवसात आपल्या पायावर उभं राहतो? हा, एका महिन्यात, एका वर्षात. हा, परंतु दिवसात प्रत्येकाला 7च आहेत ना. 1 वर्ष म्हणजे 7च दिवसामध्ये आपण सुद्धा स्वतःची तयारी केली पाहिजे महाराज उभं राहण्याची. म्हणून तर सांगितलं की डायरेक्ट जायचा प्रयत्न करू नका. हळूहळू ढाळे ढाळे के तुलेले एक वेळे तय मार्गाचे निबळे निश्चित ठाकेन. तेच महाराज म्हणतात की बाबा तुम्ही बी काय करा गोपाळांनो, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाला बोलू नका. कारण बोलल्याच्या नंतर काय होतं परमार्थामध्ये? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी. आणि जर बोलायचं तर बोलण्याची आहे मजा आता देवाविनं, बोलण्याची नाही मजा आता देवाविनं काही. जर बोलायचंच असेल तर देवाचं बोलावं किंवा एक बोल सुस्पष्ट बोलावा, एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, ब्रह्मानंद होय अगवा, संत समागम जाणारा, तेरे ब्रह्मानंद होय अगवा, स्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागमू धरावा, तेने ब्रह्मानंद होया घवागा. बोलायचंच असेल तर एकच का शब्द होईना, पण लाखामध्ये लोकांनी म्हणा वा एकच शब्द बोलला राव, पण या मीटिंगीचा तस्व्याच तुटला, असं बोलाव काहीतरी. नाहीतर काय
किती बडबड केली, माझ्यासारखी किती बडबड केली तरी त्याचा काही फायदा नाही. बोलू अशा ऐसे प्रकारे हा बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. विठ्ठल डोले. कारण असा बोल बोलावा की भगवान परमात्मा सुद्धा डुलला पाहिजे महाराज. अशा पद्धतीने माणसानं बोलावं. आणि म्हणून भगवंत सुद्धा म्हणत असतो की तुम्ही कोणाशीही बोलू नका. कारण काय होईल, जर तुम्ही बोलले तर खायला भेटणार नाही. म्हणून कोणाशी बोलू नका. का? आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. आणि मग सांगितलं बाबांनो, आतापर्यंत तुम्ही काय केलं, जीवनामध्ये नुसतं ताकच पिलं, दुसरं काहीच केलं नाही. आणि तुम्ही सगळे वाळून गेले. वाळून गेले म्हणले आता तुम्ही ताक पिऊ नका. काय करा, मी जे देईल ना खायला ते खा आणि त्याने पोट भरा तुम्ही. असं कशाने पोट भरू नका. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बोटे सांडा घाटी. तुका म्हणे 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 सांडा घाटे. 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 तेने नका भरू पोटे. तेने नका भरू पोटे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. नका भरू पोटे. नका भरू पोटे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. ओरे म्हणाल तोवरी.
चरणात जगत गुरु तुकोबराय सांगतात, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुकोबराय सांगतात, गोपाळांना भगवंतांनी सांगितले की बाबांनो, हे ताक जे आहे हे काय आसार आहे, आणि सार काय असेल तर लोणी तूप हे सार आहे, हे तुम्हाला मी पोटभर खायला देतो, तुम्ही त्यानं त्या आसारानं पोट भरू नका. आणि माणसाला सवय लागली आसारानं पोट भरण्याची, है की नाही? कारण सार वस्तू सोडून द्यायची. बघा ना तुम्ही, सगळ्यात जास्त आपल्या शरीरापुरता जरी विचार केला, म्हणजे पिंडापुरता, ब्रह्मांडाचं सोडून द्या, पिंडापुरता विचार केला, मनुष्याचा आत्म्यावर जास्त प्रेम आहे या शरीरावर हो, शरीरावर प्रेम आहे की नाही? कारण बघा ना तुम्ही, माणूस आत्म्यासाठी रडतो की शरीरासाठी रडतो? शरीरासाठी रडतो. म्हणतो एकदा तरी डोळ्यानं, मेल्याच्या नंतर मला एकदा तरी डोळ्यानं दिसला पाहिजे, एकदा तरी पाहू द्या. लांब लेक कुठं तरी असली एखादी, तिला म्हणतात बाई शेवटचं पाहू दे जरा, एकदा होऊ द्या 2 दिवस उशीर, रात्रभर राहू द्या त्या मड्याला, परंतु लेकीला येऊ द्या. का तर शेवटचं पाहायचंय त्याला. हे काय, हे पाहायला सगळं नाशिवंत शरीर आहे. मग माणसाला सवय लागली आसाराची, साराची सवय बिलकुल नाही. आणि अशा पद्धतीने म्हणून सांगितलं की या ठिकाणी आसार हे टाकून द्यायचं आणि सारानं पोट भरायचं. तुकोबराय तेच सांगतात, तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आणि अशा पद्धतीनं सांगितलं की जीवनामध्ये भगवंताच्या संगतीत गेलं का आपलं पोट भरत असतं, नाहीतर एरी भरणार नाही. म्हणून आतापर्यंत कोणी भजन नसेल केलं, आता याच्यानंतर तुम्हाला कोणी सुद्धा म्हणणार नाही तुम्ही भजन करा वर्षभर, नाही की नाही? तुम्ही तिकडे जाता म्हणून सोडून द्या, परंतु या ठिकाणी तुम्हाला कोणी म्हणणार नाही. म्हणून आता सुंदर अशा प्रकारचं सगळ्यांनी वरती हात करून एकदा सुंदर भजन म्हणायचं. करा, ज्याला घडतंय त्यानं करा, नाही घडत ते नका करू. काय होईल, फक्त ज्यानं नाही केली त्याचं जाता जाता फ्रॅक्चर होईल हात, बाकी काहीच होणार नाही. म्हणून राहू द्या, ज्याला राहू द्यायचं त्यांनी राहू द्या. आणि अशा पद्धतीने करा, वरती टाईट करा ना जरा असे. हां, म्हणजे आपण जसं कोणाचं काही घ्यायचं म्हणलं की टाईट हात करून घेतो ना, तसं मग टाईट करायचे. विठोबा रखुमाई, 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 अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. न हे हा उपदेश तुमचा बडी बडिलो शेष, मज क्षमा करा संती नाही अंगीभूत युक्ती. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करा संती नाही अंगीभूत युक्ती. म्हणून झालेली सेवा माझ्या सद्गुरु माऊलींच्या आणि तुमच्या सर्व श्रोते मंडळी मायबापांच्या आणि हनुमंतरायाच्या सेवा समर्पित करून शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, हरी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
संभ्रम